बातमी सोलापुरातून. सोलापुरामध्ये आशा सेविकांना धमक्या देण्यात आलेल्या आहेत. अल्पवयीन मातांची माहिती प्रशासनाला दिल्यानं या धमक्या दिल्या गेल्यात. सोलापुरात 34 अल्पवयीन मुली गर्भवती झालेल्या आहेत याची माहिती या आशा सेविकांनी प्रशासनाला दिली. पोलीस प्रशासनाकडून आशा सेविकांना ही माहिती द्या असं सांगितलं होतं. तर धमक्या देणाऱ्या नातेवाईकांच्या विरोधात गुन्हे दाखल करा अशी मागणी आता आशा सेविकांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. गलितच्या भाषेमध्ये शिवीगाळ केलेली आहे. 4 दिवसापासून फोन करून त्रास देत आहेत आणि आजच्या दिवशी तर त्यांनी डायरेक्ट तिच्यापर्यंत जाऊन त्या ठिकाणी तिला अर्वाच्य भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला आणि अंगावर जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आमचे म्हणणं काय आहे की आम्ही जर तुम्हाला ही माहिती देत असू किंवा आमच्याकडून ती माहिती मिळत असेल तर ही माहिती गोपनीय असली पाहिजे. कारण आम्हाला काही एक दिवस काम करायचं नाहीये, कारण आमचं पूर्ण कामच ते भागात फिरून करायचंय. आता त्याच्याकडनं त्रास म्हणजे त्यांनी रोज उठून धमकी देऊ लागलाय. आता गुरुवारपासून त्यांनी धमकी देऊ लागलाय फोन करून. तुमच्या घरी येतो, तुम्ही कुठं राहता, तुला बघून घेतो मी पोलीस ह्याला जाऊन आलो पोलीस स्टेशनला. माझे पैसे गेले तर गेले 5 लाख 10 लाख, पण मी तुला सोडणार नाही. आज तर सकाळी दवाखान्यापाशी येऊन त्यांनी अंगावर मारायला आलाय. डोळे असं हे करून बघू लागलाय. घरचं खाऊ लागल्यासारखं त्याने म्हणजे आम्हाला अरे तुरे बोलू लागलाय. असं बोलणं त्याचं चुकीचं आहे.